बाबासाहेबांनी आपल्याला बुद्धिझम का दिला? कारण बाबासाहेबांनी जर तो आपल्याला इंट्रोड्यूस करून दिला नसता तर आपल्यापर्यंत बुद्धिझम पोहोचला नसता आणि आपण त्याचे पायिक झालो नसतो. त्याचं मेन रिझन आपण समजून घेतलं तर जी विषमता होती तेव्हा, जो कास्ट डिस्क्रिमिनेशन होतं, सोशल रिफॉर्मेशन आणण्यासाठी आणि इक्वॉलिटीकडे आपल्याला नेण्यासाठी बाबासाहेबांनी बुद्धिझम पहिले आपल्याला दिला. आणि जिथे बाबासाहेबांनी अख्ख्या व्यवस्थेला क्वेश्चन केला तिथे धम्म ही बाबासाहेबांनी आपल्याला असा दिला जिथे आपण क्वेश्चन करू शकू. बुद्धिझमचे पण वेगवेगळे प्रकार आहेत. तुम्ही ऐकलं असेल थेरावेडा बुद्धिझम आहे, चायनीजमध्ये ताओइझमचं इन्फ्लुएन्स आहे, त्याच्यानंतर हीनयान आहे, महायान आहे, नवयान आहे. हे सर्व इंटरप्रिटेशन्स आहेत कारण बुद्धाचं कधी अल्टिमेट ट्रूथ नव्हतं. बुद्धिझमचा एक खूप मोठा बेस आहे मेडिटेशन. मेडिटेशनने आपण इनर सेल्फला ॲनलाइज करू शकतो, ज्याचे इम्प्लिकेशन्स आपण आता सायकोलॉजीमध्ये बघतो, न्यूरोसायन्समध्ये बघतो. सो बुद्धिझम मला कुठेतरी एक मुभा देते, एक चान्स देते टू ॲनलाइज, टू क्वेश्चन इट. कारण बुद्धिझम इज बोथ रिलिजन अँड सोशल वेलफेअर. कारण ह्याचं काम बुद्धांनी केलेलं आहे, ह्याचं काम बाबासाहेबांनी आपल्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. सो दिस इज द एक्सेप्टेबिलिटी दॅट बुद्धिझम, दॅट बुद्धा हॅज प्रोव्हाइडेड अस विथ. हे आपण बाकीच्या धर्मांमध्ये किंवा जे बाकीच्या फिलॉसॉफीज आहेत हे त्याच्यामध्ये आपल्याला फाइंड करता येत नाही. त्याच्यामुळे बुद्धिझम हा अजूनही रेलेवंट आहे आणि अजूनही यंग जनरेशनला तो अभिप्रेत आहे, समजून घेऊ शकतो आहे आणि त्याचं पालनही करू शकतो आहे. बुद्धिझम ह्या विषयावर बोलण्याआधी आपल्याला समजून घेणं खूप गरजेचं आहे की बाबासाहेबांनी आपल्याला बुद्धिझम का दिला. कारण बाबासाहेबांनी जर तो आपल्याला इंट्रोड्यूस करून दिला नसता तर आपल्यापर्यंत बुद्धिझम पोहोचला नसता आणि आपण त्याचे पायिक झालो नसतो. सो ते समजून घेण्याची खूप मोठी गरज आहे आपल्याला की का बाबासाहेबांनी बुद्धिझम आपल्यापर्यंत पोहोचवला. त्याचं मेन रिझन आपण समजून घेतलं तर जी विषमता होती तेव्हा, जो कास्ट डिस्क्रिमिनेशन होतं, सोशल रिफॉर्मेशन आणण्यासाठी आणि इक्वॉलिटीकडे आपल्याला नेण्यासाठी बाबासाहेबांनी बुद्धिझम पहिले आपल्याला दिला. बुद्धिझम 3 तत्व जे सरांनी पण मेन्शन केले, प्रज्ञा, करुणा आणि समता, ह्या तत्वांवरती बुद्धिझम बेस्ड आहे. आणि ह्या तत्वांची आपल्या समाजाला तेव्हाच्या दलितांना, पीडितांना खूप गरज होती ह्या गोष्टीची. त्यामुळे बाबासाहेबांनी बुद्धिझम प्रेफर केला. जेव्हा आपण त्या काळातील बाकी धर्मांचा अभ्यास करतो, जेव्हा समजून घेण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा आपल्याला कळतं की तिथे विषमता खूप खोलवर रुजलेली होती प्रत्येक धर्मामध्ये. ती विषमता जातीच्या बेसिसवरती असो किंवा वेगवेगळ्या रिजन्सवरती बेस्ड असो, लँग्वेज बेस्ड असो, ही विषमता त्याच्यामध्ये असते. दुसरं म्हणजे प्रत्येक धर्माचे वेगवेगळे प्रकार आहेत. तसं धम्माचंही इंटरप्रिटेशन असलं तरी ह्या वेगवेगळ्या इंटरप्रिटेशन्समुळे बाकी धर्मांच्या खूप क्लॅशेस झालेले आहेत त्यांच्यामध्ये. म्हणजे आपण कुठलाही धर्म घेतला तर त्याच्यामधले 2 गट आहेत, 3 गट आहेत, प्रत्येकाचं इंटरप्रिटेशन वेगळं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांचे क्लॅशेस चालू आहेत की व्हॉट इज राईट, व्हॉट इज रॉंग, आणि एव्हरीबडी इज ट्राईंग टू प्रूव्ह देमसेल्व्स राईट. तिसरी गोष्ट म्हणजे की बाकी धर्मांमध्ये देअर वॉज आयदर अ मेसेंजर ऑफ गॉड ऑर अ गॉड हिमसेल्फ. म्हणजे अल्टिमेट ट्रूथ, रिजिड धर्म होते ज्याच्या आपण क्वेश्चन नाही करू शकत. आणि जिथे बाबासाहेबांनी अख्ख्या व्यवस्थेला क्वेश्चन केला तिथे धम्म ही बाबासाहेबांनी आपल्याला असा दिला जिथे आपण क्वेश्चन करू शकू, जो फ्लेक्झिबल असेल, जो आपण इंटरप्रेट करू शकू, समजू शकू आणि त्याला प्रश्न विचारू शकू आणि त्यातून सत्य काय आहे हे समजून घेऊ शकू. सो दॅट इज व्हॉट आय थिंक की बाबासाहेबांनी म्हणून आपल्याला बुद्धिझम दिला आणि आपल्याला त्या मार्गावरती पुढे घेऊन गेले. बुद्धिझमची आपण जर हिस्ट्री बघितली तर बुद्धिझमचे पण वेगवेगळे प्रकार आहेत. तुम्ही ऐकलं असेल थेरावेडा बुद्धिझम आहे, चायनीजमध्ये ताओइझमचं इन्फ्लुएन्स आहे, त्याच्यानंतर हीनयान आहे, महायान आहे, नवयान आहे. हे सर्व इंटरप्रिटेशन्स आहेत कारण बुद्धाचं कधी अल्टिमेट ट्रूथ नव्हतं. बुद्धांनी आपल्याला नेहमी सांगितलं आहे, तुम्ही वाचा, स्वतः अनुभव घ्या, त्याचं इंटरप्रिटेशन करा आणि मग त्याला तुमच्या हिशोबाने तुमच्या लाईफमध्ये इम्प्लिमेंट करा. कारण जर ते ट्रूथ आहे, ते ट्रूथ कितीही एक्सपेरिमेंट्स केले, तुम्ही त्याचं ॲनालिसिस केलं तरी ते ट्रूथ अल्टिमेट राहणार आहे. ते कुठल्याही रिबर्थ किंवा बाकी कर्मकांडांनी ते बदलत राहणार नाही आहे. सो ते त्याच्यावरती डिपेंडेंट नाही आहे.
त्याच्यामुळे आपल्याला हे जे डिफरंट क्लॅन्स आहेत हा को एक्झिस्टन्स झाला आहे. धम्माचे जे वेगवेगळे प्रकार आहेत, बुद्धिझमचे जे वेगवेगळे प्रकार आहेत, रिजन वाईज, कंट्री वाईज, हे अजूनही को एक्झिस्ट का करत आहेत? आपले कधीही चायनाच्या किंवा तिकडच्या इंटरप्रिटेशन्सशी आपण कधीही वाद करायला जात नाही, वॉर होत नाही किंवा आपलं डिस्क्रिमिनेशन नसतं त्यांच्यासोबत. पण वैचारिक आपली मतभेद असू शकतात, कारण आपला सायंटिफिक टेम्परामेंट तसा डेव्हलप केलेला आहे. बाबासाहेबांनी, बुद्धांनी आपल्याला सांगितलेलं आहे, आपला सायंटिफिक म्हणजे विज्ञान दृष्टिकोन आपल्यामध्ये असेल तर आपण त्याला क्वेश्चन करू शकतो, त्याच्यातून इंटरप्रेट करू शकतो आणि आपल्याला जे पटतं आहे आपण त्यातलं ते घेऊ शकतो. सो ही मुभा आहे, ही फ्लेक्झिबिलिटी आहे. म्हणून हे सर्व धम्म, सर्व प्रकारचे धम्म आज को एक्झिस्ट करत आहेत आणि आपण तेही समजून घेण्याचा प्रयत्न करतो की इथे असं का होतं, ह्याचं इंटरप्रिटेशन काय आहे. आज भारतातला बुद्धिझम असा का आहे, तिकडचा बुद्धिझम असा का आहे, हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. तर मला असं वाटतं ही फ्लेक्झिबिलिटी असल्यामुळे आपल्याला ते करता येते. त्रिपिटकातलं एक कलामा सुत्त आहे, ज्याची जी स्टोरी आहे, जिथे कलामा म्हणून एक समूह होता, जिथे भगवान बुद्ध उपदेश करायला गेले होते. सो ॲट दॅट टाईम असं झालं होतं की त्या कलामा ज्या क्लॅन आहे, समूह आहे, तिथे बरीच लोक ऋषी मुनी जायचे, आपापले उपदेश द्यायचे आणि सांगायचे दिस इज द अल्टिमेट ट्रूथ, म्हणजे हे जे आहे हे खरं आहे. आणि ते प्रत्येकाचं वेगवेगळं आणि एकमेकांना कॉन्ट्रॅडिक्ट करणाऱ्या गोष्टी होत्या. सो भगवान बुद्ध जेव्हा तिथे गेले उपदेश करायला, तेव्हा तिथल्या लोक कन्फ्यूज होते, संभ्रमामध्ये होते की काय एक्झॅक्टली खरं आहे, काय एक्सेप्ट करायचं आपण. तेव्हा भगवान बुद्ध सांगतात की तुम्ही पहिले ते समजून घ्या, एही पस्सिको म्हणजे कम अँड सी, त्याचा अनुभव घ्या, त्याला प्रश्न विचारा. कोणीतरी सांगतं आहे आपल्याला, कुठेतरी लिहिलेलं आहे म्हणून, आणि कोणतरी मेसेंजर आलेला आहे तो सांगतो आहे म्हणून त्याला एक्सेप्ट करायचं नाही. त्याला प्रश्न विचारा, त्या गोष्टींचं स्वतः चिंतन करा, चिकित्सा करा, क्रिटिकल थिंकिंग करा. आणि जर ते सत्य तुम्हाला त्याच्यातून आयदर तुमची सफरिंग कमी होते, इट रिड्युसेस युअर सफरिंग ऑर इट इन्क्रीजेस युअर हॅपीनेस, देन एक्सेप्ट इट. हे भगवान बुद्धांनी कलामा सुत्ता म्हणजे कलामा सुत्तामध्ये हे मेन्शन्ड आहे. हिस्ट्रीपासून भगवान बुद्धांचं अजून एक कॉन्सेप्ट आहे, सब्बे संखारा अनिश्चा, म्हणजे सर्व अनिश्चित आहे, अनित्य आहे. जे आपण आत्ता जर रेलेवन्स घेतला सायन्समध्ये तर वी फाइंड की थर्मोडायनॅमिक्समध्ये, न्यूरोसायन्समध्ये ह्याच्या इम्प्लिकेशन्स होतात. म्हणजे मॅटर जो आहे किंवा एनर्जी आहे ही कन्वर्ट होत राहते, ही को एक्झिस्ट करते किंवा फॉर्म्स बदलत राहते. अनित्य आहे सर्व, इम्परमनन्स आहे सर्व गोष्टींचा. आपण जे विचार करतो की दिस इज द अल्टिमेट ट्रूथ, हे खूप रिजिड आहे. दॅट इज द मोस्ट रॉंग थिंग दॅट वी आर इंटरप्रेटिंग. कंटिन्युअसली इव्हॉल्व्ह होत राहणं, कंटिन्युअसली मॅटरचं चेंज होत राहणं, एनर्जी चेंज होत राहणं, दॅट इज द अल्टिमेट ट्रूथ. दुसरी गोष्ट म्हणजे जे मेडिटेशन आपण म्हणतो किंवा बुद्धिझमचा एक खूप मोठा बेस आहे मेडिटेशन. मेडिटेशनने आपण इनर सेल्फला ॲनलाइज करू शकतो, ज्याचे इम्प्लिकेशन्स आपण आता सायकोलॉजीमध्ये बघतो, न्यूरोसायन्समध्ये बघतो, जिथे आपण स्वतःचं इनर वर्ल्ड एक्सपिरियन्स करायला मिळतं, एक्सप्लोअर करायला मिळतं. तसंच सायन्स हे आउटरवर एक्सप्लोअर करायला आपल्याला देतं. पण दोन्ही हे एक्सपेरिमेंट बेस्ड आहेत, फॅक्ट बेस्ड आहेत. दोन्ही गोष्टी तुम्ही ॲनलाइज करायचे, कंटिन्युअसली चेंज करायचं, आणि जर समोरच्याचं इंटरप्रिटेशन आपल्यापासून चेंज होतं आहे आणि ते रेलेवंट प्रूफ देत आहे आपल्याला, तर ते एक्सेप्ट करणं, ही दोन्ही गोष्टींमध्ये साम्य आहे, पॅरलली जातं. त्यामुळे बुद्धिझम आपण कम्प्लिटली म्हणू शकत नाही सायंटिफिक आहे, पण तो पॅरलली विथ सायन्स जातो, कारण हे मूल्य आपल्याला बुद्धिझममध्ये ऑलरेडी आहेत आणि हे आपण अजूनही इम्प्लिमेंट करू शकतो. तिसरी गोष्ट म्हणजे बुद्धिझम जेव्हा मी आत्ता रिलेट करते सायन्स किंवा एक यंग जनरेशन म्हणून मी विचार करते की वाय बुद्धिझम इज स्टील रेलेवंट फॉर मी. तर बुद्धिझम मला जेव्हा आजच्या जनरेशनला तुम्ही जर बघितलं की हेच करायचं आहे असं सांगितलं की आम्ही नाही करत, म्हणजे तुम्ही जर म्हणालात की हे असंच गेलं पाहिजे, हे असंच केलं पाहिजे, तर ती मुलं नाही करणार कितीही म्हटलं तरी. सो बुद्धिझम मला कुठेतरी एक
मुभा देते, एक चान्स देते टू ॲनलाइज, टू क्वेश्चन इट. जेवढं मी क्वेश्चन करू शकते तेवढं मी क्वेश्चन करणार त्या गोष्टीला, त्याचे उत्तरं घेणार, आणि मला जे पटतं आहे, मला जेवढं त्यातली शिकवण पटते ते तेवढं माझ्याकडे घेण्याची मला चान्स आहे, किंवा मला त्याच्यातून इंटरप्रेट करण्याचा चान्स आहे. सेकंडली इक्वॉलिटी, जे आपण आता स्त्री पुरुष समानता म्हणतो आहे, किंवा सगळ्या वेगवेगळ्या जेंडर्सचे इक्वॅलिटी आपण म्हणतो आहे, हे बुद्धिझम आपल्याला ते व्हॅल्यूज ऑलरेडी आहेत, त्याच्यामध्ये इक्वॉलिटीचे व्हॅल्यूज आहेत. बाबासाहेबांच्या हिस्टॉरिकल सर्व गोष्टींमध्ये बाबासाहेबांनी जेंडरबद्दल बोललेले आहेत, वेगवेगळे आत्ता जे नवीन जेंडर्स येत आहेत त्याच्याबद्दल बोललेले आहेत. सो इट इज स्टील रेलेवंट फॉर मी, वेदर इट बी सायन्स, वेदर इट बी बुद्धिझम ऑन अ डिफरंट ॲस्पेक्ट, ऑन अ रिलिजियस ॲस्पेक्ट. त्यामुळे मी रिलिजन आणि माय लाईफ, सोशल लाईफ ह्याला वेगळं नाही धरू शकत, कारण बुद्धिझम इज बोथ रिलिजन अँड सोशल वेलफेअर. कारण ह्याचं काम बुद्धांनी केलेलं आहे, ह्याचं काम बाबासाहेबांनी आपल्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. जर तुम्ही दलाई लामांचं एक वाक्य वाचलं असेल तर दलाई लामा म्हणाले होते, इफ सायन्स इंटरप्रेट्स अँड टेल्स मी दॅट दीज टीचिंग्स ऑफ बुद्धिझम, सम कॉन्सेप्ट्स ऑफ बुद्धिझम आर फॉल्स and it proves to me, then I will be open, then one must be open to accept that the science is interpreting it to be right and stop following the concepts of Buddhism. So this is the acceptability that Buddhism, that Buddha has provided us with. हे आपण बाकीच्या धर्मांमध्ये किंवा जे बाकीच्या फिलॉसॉफीज आहेत हे त्याच्यामध्ये आपल्याला फाइंड करता येत नाही. त्याच्यामुळे बुद्धिझम हा अजूनही रेलेवंट आहे आणि अजूनही यंग जनरेशनला तो अभिप्रेत आहे, समजून घेऊ शकतो आहे आणि त्याचं पालनही करू शकतो आहे. कारण ट्रूथ म्हटलं की ते थोडंसं डिफिकल्ट असतं पचवायला किंवा समजून घ्यायला. बी इट सायन्स ऑल्सो खूप डिफिकल्ट असतं ते समजून घ्यायला. बाकीच्या गोष्टी आपल्याला हे सांगितलं की असं असं फॉलो करायचं तर ते एक्सेप्टेबल होतं, आपण ब्लाइंडली ते करू शकतो. बट म्हणून मला असं कुठेतरी वाटतं, जसं सर म्हणाले की आपली लोकं का येत नाहीत, लेण्यांपर्यंत का जात नाही आहेत, तर ही गोष्ट आहे की आपल्याला तिथे जाऊन स्वतः काम करायचं आहे, स्वतःच्या बुद्धीचा वापर करायचा आहे कंटिन्युअसली. हे कोणीतरी सांगून गेलं आहे म्हणून ते एक्सेप्ट करायचं नाही आहे. सो त्यामुळे मला असं वाटतं की आपण सर्वांनी दोन्ही गोष्टींकडे कसं सायंटिफिकली इफेक्ट करतं आहे, कसं बुद्धिझम आपल्याला अजून रेलेवंट बनवता येतं आहे, कारण त्याला आपण अजूनही चेंज करू शकतो. जसं गवई सर म्हणाले की इथे आम्ही पहिल्याच्या रूढी परंपरा सगळं तसंच्या तसं फॉलो करत नाही आहोत, आम्ही स्वतः नवीन जे इम्प्लिमेंट करू शकतो आहे, जे इथे एक्सेप्टेबल आहे ते घेतो आहे. सो तसंच आपल्याला करत राहायचं आहे, बी इट अबाउट बाबासाहेब्स टीचिंग्स, बाबासाहेब्स मेसेज टू अस, और बी इट बुद्धाज टीचिंग्स अँड फॉलोइंग्स टू अस. सो तोच मेसेज मला तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचवायचा होता. पुन्हा एकदा मला संधी दिलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच.